भाजपची केंद्रीय निवडणूक विभागाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 11 विधान परिषदा जागांच्या नावांची यादी जी आहे ते समोर आली आहे। त्यामध्ये नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू तथा निकटवर्तीय अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यापूर्वी त्यांनी काँग्रेसकडून 2 वेळ ही निवडणूक जिंकलेली आहे आणि आता ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। आपल्यासोबत माजी आमदार अमरनाथ राजूरकर आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, हॅट्रिक साधता येणार आहे का? सर्वप्रथम मी आभार मानेन आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, अखिल भारतीय भाजपचे अध्यक्ष नितीन नवीनजी, देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब, राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि त्याचबरोबर आमचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब। नक्कीच या लोकांनी सगळ्यांनी शिफारस केली, त्यामुळेच मला ही उमेदवारी मिळालेली आहे। मी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि नक्कीच ह्या सगळ्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। महायुतीमधील राजकीय वैमनस्य असलेले म्हणजे अशोकराव चव्हाणांशी राजकीय वैमनस्य असलेले लोक महायुतीमध्ये आमदार आहेत आणि त्यांची जी मतं आहेत ते तुम्हाला मिळतील का, काय सांगाल? नक्कीच मिळतील। मी काय फक्त भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही आहे, मी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महायुतीचा उमेदवार असल्यामुळं नक्कीच ते मला मदत करतील। 4 तारखेपर्यंत वेळ आहे, यात व्यवस्थित होईल, काय अडचण येणार नाही। या निवडणुकीमध्ये काही आजी माजी आमदारांचे खासदारांच्या मुलांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। काय वाटतं, त्यांचे अर्ज कायम राहतील, निघतील काय? महायुतीमधील काही लोक आहेत महायुतीमध्ये कोणाचाच अर्ज राहणार नाही असं मला वाटतं, माझ्या मनाला वाटतं। कारण ह्या ठिकाणी आता भाजप आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी उभे आहे, काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट उभा आहे। त्यामुळे हा जो निर्णय घेतला आहे, तिघांनी मिळून घेतलेला निर्णय, देवेंद्र फडणवीस असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनीताताई पवार असतील, या सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय, सगळ्यांनाच एकमेकाची मदत पाहिजे। त्यामुळं कोणीच कुणाला विरोध करणार नाही। महायुतीच्या 17 जागा देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली जिंकल्या जातील। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीवांनी आता उमेदवारी अर्ज भरलाय। ते राष्ट्रवादीमध्ये महायुतीमध्ये उमेदवार आहेत। त्यांचा जर अपक्ष म्हणून येत्या काळामध्ये फॉर्म जर पाहायला मिळाला तर त्याकडे कसं बघता तुम्ही? मला वाटत नाही असं काही होईल, असं वाटत नाही मला। वेळ 4 तारखेला बघूया, अजून 4 तारखेला उठवलं त्यानंतर कळेल काय। तुम्ही कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात? मी उद्या सकाळी 11:30 वाजता मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार आला तर निवडणूक कशी राहील, काय सांगाल? अद्यापपर्यंत कुठला चेहरा समोर आला नाही, पण काही नावं जे आहेत ते चर्चेत आहेत। कसं आहे की महायुतीकडे एवढं संख्याबळ आहे की समोर महाविकास आघाडीचा उमेदवार आला तो कधीही टिकू शकणार नाही, याची मला पूर्ण गॅरंटी आहे। तुम्ही काँग्रेसमधून आलेला आहात आणि काँग्रेस आणि भाजपचे जुने म्हणजे भाजपमध्ये आल्यानंतर जुने जे काही निष्ठावंत होते त्यांच्या काही नावांची चर्चा चालली होती। असंही बोललं जात होतं की तुम्हाला डावलून त्यांना तिकीट दिले जाईल वगैरे वगैरे, असं काही घडलं नाही, पण काही नाराज्या वगैरे उफाळतील असं वाटतंय। आणि हा निर्णय जो आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, पूर्ण जी केंद्रीय समिती आहे यांनी घेतलेला निर्णय, त्यामुळे मला पुन्हाबद्दल काही बोलायचं नाही। नांदेडच्या विधान परिषदेवर भाजपचा झेंडा यावेळेस महायुतीचा झेंडा फडकेल असं वाटतंय? 100% यावेळेस भाजपचा झेंडा ह्या विधान परिषदेवर फडकणार। तर हे होते माजी आमदार अमरनाथ राजूरकर आणि ते तिसऱ्यांदा विधान परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की भाजपचा झेंडा या विधान परिषदेवर नक्कीच फडकल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।